नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहिलेलं आहे. नागराजचा पाठलाग अर्जुन करत असतो आणि त्याने एका हॉटेलवर गाडी थांबवलेली असते. तिथनं तो पार्सल घेऊन निघालेला असतो. अर्जुनही त्याच्या मागावरच असतो. पण इथे काय झालं, नागराज गेल्यानंतर इथे एका कोपऱ्यातल्या टेबलवरती लक्ष अर्जुनचं जातो. कारण त्याला सचिनसारखा मुलगा दिसतो आणि नीट निरखून पाहिल्यानंतर तो सचिनच आहे. आणि पण तो तर चेन्नईला गेला होता, हा इथे कसा आला म्हणून टेन्शनमध्ये अर्जुन येतो. बाजूच्या मुलीकडे पाहू लागतो, तर ती पाठमोरी बसलेली असल्यामुळे तिचा चेहरा काय अर्जुनने नीटसा पाहिला नाही. पण तिच्या इतक्या जवळ सचिनला पाहून इथे अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला काय करावं असं सुचे नाही. थोडा वेळ तो त्या दोघंजणं काय करताय तेच पाहतो उभा राहतो. आणि इथे आता इतका संतापतो अर्जुन, त्याला इतकं टेन्शन येतं. काय माणूस आहे बुवा, मग कसं माझ्या बहिणीला फसवू शकतो, असं तो विचार करत असं पुढं जात असताना वेटरचा धक्का लागतो आणि तो मग त्यांच्या वस्तू देण्यात व्यस्त असतो. त्याच वेळेला तिथनं साक्षी उठून गेलेली असते आणि तावातावाने मग त्याच्या दिशेने अर्जुन निघालेला असतो. इकडे सायली ही टेन्शनमध्ये असते. अर्जुनने इतका वेळ झाला फोनच केलेला नसतो. ती सुमन काकूला काय काय करायचं, कसं घाबरायचं नाही, तुला कधीही गरज पडली तर मला कॉल करायचा, प्रतिमा त्याला हाक मारायची, नागराजला अजिबात घाबरायचं नाही, त्याचा मारही सहन करायचं नाही, अशा सगळ्या टिप्स देत असते. आणि थोड्या वेळानंतर ती मेसेज टाईप करते, कॉल करते, पण अर्जुन कॉल तर काय उचले ना, मेसेजलाही रिप्लाय देईना. तिला सारखं टेन्शन येतं, नागराजच्या मागे गेले तर यांच्या जीवावर तर नाही ना बेतत ते, अजून का आले नाही, फोन का उचलत नाही, म्हणून ती घडोघडी फोन करू लागते. टेन्शनमध्ये तिला काय करावं काही सुचेना. इतक्या वेळा मेसेज टाईप केला तरी त्याला रिप्लायही नाही. मग काही अपरिचित नाही घडलं म्हणून ती टेन्शनमध्ये आलेली असते. आता अर्जुनला तिचा फोन उचलावाच लागतो. कारण जर फोन नाही उचलला तर सायली घाबरून जाईल. मग तो फोन उचलून काय सांगावा म्हणून विचारात पडतो. कुठे आहे हे कसं सांगावं हेच त्याला सुचेना. आणि मग तो तिला सांगतो की मी ना काकाच्या मागावर होतो, एक टेम्पो आला आणि आम्ही दोघंजण एकमेकांपासून मिस झालो, पण मी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय, तुला नंतर कॉल करतो. आणि अर्जुन फोनवर बोलत असताना तिथे लांबूनच साक्षीने अर्जुनला पाहिलेलं असतं. तिला डाऊट येतं की हा माझ्या पाठमोरी तर नाही ना, याला माझं सत्य तर कळलेलं नसेल ना. आणि त्याला घाबरून मग ती तिथून पळ काढते. इथे घरी आल्यावर सायली मी तुला बाकी सगळ्या गोष्टी सांगाल असं म्हणत फोन अर्जुन कट करतो. प्रियाला टेन्शन आले, महिपतला कुठे ठेवलं आहे नागराजने हेच कळेना. नागराजने महिपतची एकाएकी जागा बदलून टाकली. आता पुन्हा पूर्वीसारखे महिपत आणि नागराज एकत्र जर आले तर माझ्या विरोधात काहीतरी कट कारस्थान करतील, माझा जीव तर नाही ना घेणार, ही भीती साक्षीला वाटू लागली. आणि इथे ती कितीतरी कॉल करते तरी महिपतचा जागा कुठे हे काय नागराज सांगायला तयारच नाही. नागराजने महिपतला खूप त्रास दिला आहे, त्या सगळ्याची परतफेड नागराजला नक्की करावी लागणार असेही धमकी महिपत देत असतो नागराजला. इथे साक्षी घाबरलेली असते. झटपट झटपट ती गाडीकडे तिच्या जाते. गाडीमध्ये जाऊन तिनं पहिला कॉल करते ते सचिनला आणि सचिनला फोन करून सांगते की माझ्या घरून महत्त्वाचं काम आल्यामुळे मला आत्ताच्या आत्ता निघावं लागत आहे, तर तू पटकन गाडीजवळ येशील का. तर तो म्हणतो इतक्या पटक्यात का बरं बोलवते, काही प्रॉब्लेम झाला आहे मला ते तर सांग. पण ती म्हणते तू पहिले गाडीमध्ये ये, आपण दोघं इथून जाऊया, मग मी तुला सांगते काय. आणि इथे सचिन मग तिच्याकडे जाण्यासाठी उठून निघालेला असतो आणि तिकडनं अर्जुन फोनवर बोलून आलेला असतो. पण त्या टेबलवरती सचिन नसतो. मग त्याला शोधण्यासाठी तो इकडे तिकडे धावपळ करू लागतो. इकडे प्रिया नवऱ्याची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार, तर रुसलेला नवरा त्याला मनवायची आयडिया तर त्या बायकोकडेच आहेच आहे ना. बायको त्याचा पाय धरते, गिडगिडा करते आणि त्याच्या पायाजवळ लोळण घेत म्हणते की मला माफ कर, मी पुन्हा कधी असं वागणार नाही. पण आता अश्विन म्हणतो की ना तुझ्या आता ह्या सगळ्या गोष्टींना मी काही भुलणार नाही, तू ना नेहमीच खोटं बोलत आलेली आहे, तुझ्या खोटं बोलण्याचा मला त्रास होतो. बायकोने कधीही खरं बोलायला हवं ना. तर ती फोन आला म्हणून फोनवर बोलायला फोन घेते, पण लगेचच अश्विन तिचा फोन उचलून नागराजशी बोलू लागतो. हॅलो काका, काय म्हणताय, काय चाललं आहे, काय प्रॉब्लेम आहे का. तर काका म्हणत असतात नाही काही प्रॉब्लेम नाही,
माझ्या प्रियाशी तन्वीशी बोलण्यासाठीच मी फोन केला आहे. कशी आहे बाळ म्हणून विचारावा. बाकी इकडे सगळे काय ठीक आहे असं बोलू लागतो आणि रेंज नाही म्हणून फोनवरती आवाज कट होतो आहे असं करू लागतो. इकडे लगेचच तन्वी फोन खेचते आणि म्हणते की मी तुला काका नंतर फोन करते, रेंज नाही आहे, तुझा आवाज येत नाही. आणि अश्विनला सांगते की मी तुझ्यासाठी छानशी कॉफी बनवून आणते, चालेल ना? तर अश्विन म्हणतो हो चालेल. मग ती घराच्या बाहेरच थेट येते आणि पुन्हा एकदा ती नागराजला कॉल करू लागते. नागराज आता मोठ्या थाटामाटात तिच्याशी बोलू लागतो की बोल चिचुंद्रे काय काम आहे. तर ती सांगते मला सांगून ठेवा तुम्ही महिपतची जागा कुठे बदलली आहे, कारण जर वेळ आली तर मीच तुम्हाला मदत करू शकेल ना, असं म्हणत ती त्याला ब्लॅकमेल करू लागते. पण नागराज काय आता तिच्या कुठल्याही गोष्टीला भुलणारा नाही, एकदम डेंजरस बाई आहे असं तो तिला म्हणू लागतो. इकडे अर्जुन हा सचिनचा पाठलाग करत करत आलेला असतो. त्याला कॉल करतो पण तो कॉल उचलत नाही. काय कटकट आहे असं म्हणत फोन कट करतो. फोन कट केल्या केल्या अर्जुन त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला मागे वळायला सांगतो आणि तो काही बोलण्याच्या आतच त्याने त्याची कॉलर टाईट पकडलेली असते आणि संतापलेला अर्जुन हा आता जवळजवळ त्याला मारहाणच करू लागतो. त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये नेऊन सचिनला इतकं बडवलेलं असतं. चांगलीच अद्दल सचिनला घडवली आहे. सचिनने पुन्हा एकदा नाटकं केली, माफ करा मी असं कधी करणार नाही असं म्हणत त्याने एक संधी मागितली आहे अर्जुनकडे. सायली आता घरी आल्यानंतर पाहते अर्जुनच्या चेहऱ्यावर फार टेन्शन दिसते आणि तिने आता खोदून खोदून विचारायला सुरुवात केलेली असते. इकडे नागराज बायकोला मारहाण करण्यासाठी हात उचलू लागतो. त्याची बायकोने आता त्याला प्रतिकार केला आहे. त्याच्या या रागाला ती आता अजिबात भीक घालणार नाही. तर आपल्या बायकोत एवढी मोठी हिंमत कुठून आली हे शोधला आता नागराज लावणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.